नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत किचनमध्ये आल्यानंतर खूप सारी कामे पेंडिंग पडलेली असतात. तर मी आल्याबरोबरच कुकर लावून घेतलेला आहे. इथे छोले करणार आहोत आपण. तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी बाकीची कामे करून घेणार आहे आणि काही घेतलेली आहेत जसं की भांड्याचं पाळ लावणं. जर तुम्ही कुकरला भाजी कोणती शिजवत असाल तर एक काम तुमचं होऊन जातं की जे आहे ते भांड्याचं रॅक लावणं. आणि रॅक लावल्यानंतर मी परत थोडीफार भांडे घासून घेतलेली आहे आणि ही चहाची भांडी मी गोळा करून ठेवलेली आहेत. त्याचनंतर तो आपला कचऱ्याचा डबा आहे, खरकट्याचा डबा, काही असेल ते खरकट आम्ही त्यामध्ये टाकतो. तर पिलूचा डबा आणलेला स्कूलमधनं दुपारचा, मग तो मी साफ करून घेतला आणि त्यामधील चपाती ही आम्ही आमच्या घरी असलेल्या लकीला देतो. तर लकी हे आमच्या डॉगचं नेम आहे. तर अशा पद्धतीने मी मधल्या गॅसवरही मॅगी ठेवलेली आहे शिजायला आणि आमचं दुधाचं पातेलं आहे. 5 लिटर दूध आम्हाला घरात सर्वांना लागते आणि सर्वजण दूधही पितात. जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे खूप सारं दूध लागतं. तर या दुधावर खूप सारी साय पण जमा होते. तर ती साय आम्ही एकत्र करून त्याचं तूपही बनवतो. तर एक दिवस मी तुपाचाही व्हिडिओ नक्की शेअर करेन तुमच्याशी. तर खूप छान असं तूप बनतं त्याचं. आणि परत राहिलेली भांडी लावण्याचा मी भांड्याचं रॅक रिकामं करते. आणि हे कप कधीही भांड्यात खाली ठेवायचे नाहीत. काय होतं, ज्यावेळेस आपण कप भांड्यात ठेवतो, कारण फर्स्टली आपण कपच धुवायला घेतो ना, तर ती खाली ठेवली रॅकमध्ये आणि त्याच्यावर आपण बाकीची भांडी मांडली तर ते कप फुटतात. त्यामुळे कप चहा पिऊन झाले की कप आपली पटकन धुवून ठेवून द्यायचे आहेत, रॅकमध्ये ठेवायची नाहीत. आणि अशा पद्धतीने आपली कप खूप दिवस जातील आपल्याला, नाहीतर 2-3 दिवसात ते कप लगेच फुटून जातील. कप काय काचेचेच असतात, चिनी मातीचे असतात. सो हे अशी थोडी किचन सांभाळताना जबाबदारी घ्यावी लागते. थोडंसं लक्ष ठेवून कामे करावी लागतात. तर भांड्याचं रॅक रिकामं झाल्यावर खूप असा आनंद होतो की बाबा एक काम तर झालं आता. म्हणजे कधीही भांडे पडलेली असली की त्यामध्ये घासून टाकता येतात. तर हे अजून बघा माझ्या कुकरच्या शिट्ट्या चालूच आहेत. तर मी तोपर्यंत जे माझ्याकडनं थोडंफार पाणी वगैरे कचरा झाला होता तोपर्यंत तो वायफरने मी साफ करून घेतला आहे. आणि आता आमच्या इथं काय झालं आहे की ही भांड्याची रॅक आहे ना, त्याच्याखाली आम्ही एक परात मोठी ठेवलेली आहे. त्याचं कारण असं की आमचा किचन वाटा जो आहे ना, तो बनवताना त्या किचन वाट्याच्या जो बनवणारा होता ना, आपल्या इकडे बिहारी बनवतात ना, तर त्याने काय केलं, बेसिनकडे पाण्याचा उतार करायचा, तर तो उतार ऑपोजिट डायरेक्शनला झाला. त्याच्यामुळे सगळं पाणी गॅसच्या शेगडीखाली जातं. त्यामुळे आम्ही अशी आयडिया केली की त्या रॅकच्या खाली एक प्लेट ठेवावी, म्हणजे पाणी इकडे येणार नाही. तर ही आयडिया खूपच छान झाली, पण असं व्हायला नको पाहिजे होतं, आणि ते पण किचनच्या बाबतीत. पण ते झालं. आता हे मोठ्या पातेल्यातलं दूध मी थोडंसं छोट्या पातेल्यात काढून घेते आणि पातेलं रिकामं करते, कारण गॅस पण आपला सुटसुटीत दिसेल त्यामुळे. आणि हे छोटंसं दूध राहिलं आहे. अजून 2-3 जण चहाचे राहिले आहेत, त्यांच्यासाठी चहा करायचा आहे, तर ते दूध त्यांना लागणार आहे. तर ह्या पातेल्याला जी साय आलेली आहे बघा, एका साईडनी नाही, गोलाकार साईडनी साय आलेली आहे. ती साय मी खरडून काढत आहे, कारण ती साय खायला खूप अशी छान लागते. आणि तुम्ही जर ही साय चहासोबत चहा गाळून घेतल्यानंतर चहाच्या कपावर जर ही साय टाकली ना आणि चहा पिलात तर खूपच अशी भारी लागते ही साय, एकदम मलई टाईप लागते. तर तुमच्याकडे हे जर खूप सारं दूध असेल, सारं नसलं तरी 1 लिटर जरी असलं तरी साय जमा होईलच. फक्त करायचं आहे काय की तुम्हाला स्टीलच्या पातेल्यात तापवण्याऐवजी दूध हे नेहमी जर्मलच्या पातेल्यात तापवायचं, कारण पातेलं खाली लागत नाही आणि जळतही नाही. तर ही आमच्या किचनची काही वस्तू ठेवलेल्या आहेत आम्हाला सोयीस्कर अशा. हा तुपाचा डबा आहे आणि हा तेलाचं भांडं आहे, ज्यातून आम्ही चपातीसाठी आणि भाजीसाठी तेल घेतो. ही किटली आहे, ज्यावेळेस आपल्याला उपवास वगैरे असतो त्यावेळेस आम्ही ह्याच्यातनं किटलीतनं तेल घेतो. आणि काय आपले वेपर्स वगैरे असतात
ते त्यातनं तळतो खिचडी वगैरे. शक्यतो आम्ही खिचडीला तूपच वापरतो, पण तरीही एखाद्या वेळेस जर तूप शिल्लक नसेल, घरचंच तूप असल्यामुळे कधी कधी शिल्लक राहत नाही, तर आम्ही त्यातलं तेल वापरतो. तर आम्ही छोटंसं असं तेलाचं भांडं का करून घेतलं आहे की आपलं जे उलथणं आहे ना ते व्यवस्थित असं त्या भांड्यामध्ये जातं. त्याच्यामुळे तिथं छोटंसं तेलाचं भांडं सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. आता मी ते केले, मी तुम्हाला सजेस्ट केलं. आणि मॅगी झालेली आहे. मॅगी आता गार करण्यासाठी मी ठेवलेली आहे. पिल्लूला मॅगी खूप आवडते, त्याच्यामुळे तिला मॅगी केली आहे. तरी पण मी मधून देत असते, सारखी देत नाही. तर ह्या आमच्या कुकरच्या शिट्ट्या अजूनही चालूच आहेत. त्या काय शिट्ट्यांचं सगळी कामं एवढी पटपट झाली, पण त्या कुकरच्या शिट्ट्या काय होत नाही आहेत पटकन. तर असो, तर काबुली चणा लावला आहे त्यामुळे 7-8 तर शिट्ट्या लागतीलच. आत्ताशी कुकर कुठे खाली ठेवला आहे तरी पण फुसफुसच करतोय. आता मी कढई ठेवून घेते आणि त्याचा नंतर कढई मी चालू केलेली आहे. कढई चालू करता करताच कांदा कट करायला घेतलेला आहे. कांदा कट करत करत कढई बारीक ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला छोलेची भाजी करायची, तर मी ते कांदा थोडासा भाजून घेणार आहे. कच्चा न टाकता, कच्चा कांदा भाजायला खूप थोडा टाईम लागतो, त्याच्यामुळे थोडासा भाजूनच घेणार आहे कांदा. तर सॉरी, नाही भाजून घेतला मी कांदा, तो मला वाटलं मी भाजून घेणार आहे. तुमचं लक्ष आहे का नाही तेच बघते मी. तर चला मग काय, कच्चा कांदा मी मिक्सरमधनं काढून घेणार आहे. आणि अरे यार, इथे व्हिडिओ स्किप झाला, व्हिडिओच काढता आला नाही. तर कांदा मी इथे टाकलेला आहे आणि इथे मी काय म्हणतात कढीपत्ता पण टाकलेला आहे. कढीपत्ता घरात असल्यामुळे आणि घराशेजारी झाड असल्यामुळे कढीपत्ता आमच्या प्रत्येक भाजीला असतोच असतो. तर त्यानंतर इथं टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे आता. तर तुम्ही कशी करता छोलेची भाजी कमेंटमध्ये सजेस्ट करा. कोणते मसाले यूज करता, कोणतं वाटण वाटता, अँड ऑल थिंग्स. एकंदरीत रेसिपी तुमची शेअर करा. मी माझी रेसिपी शेअर केली आहे. तर टोमॅटोच्या आतमधल्या बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला इथून पुढे, आणि जर माहीत नसेल तर तुम्हाला सांगते की ह्या बियांमुळे काय होतं, मिरचीच्या बिया असू दे, टोमॅटोच्या बिया असू दे, किडनी स्टोन होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे ह्या बिया सर्व काढून व्यवस्थित घ्यायच्या आहेत. आणि हा आपला कांद्याचा मसाला वाटत आला आहे. त्याच्यानंतर मी टोमॅटोची प्युरी त्यामध्ये टाकलेली आहे. आता हे 2 मसाले आमचे पक्के झालेले आहेत. त्याच्यानंतर आता काय तिसरा मसाला कोणता असेल सजेस्ट करा. सो तिसरा मसाला नाही आहे. थोडीशी डाळची पावडर, ती 1च चमचा मी फक्त डाळ पावडर टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर मला व्हिडिओ काढायचंच लक्षात राहिलं नाही, माझे व्हिडिओ सगळे तसेच राहिले काढायचे. त्यानंतर मग बाहेर गार्डनमध्ये आल्यानंतर हे मी प्लॅन्टिंग केलं होतं गार्डनिंगचं. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला आणि माझ्या व्हिडिओमधील टिप्स, किचन टिप्स असतील त्या कशा वाटल्या. तर थँक्यू, बाय.